जिंकवायचं आहे आणि आम्हाला जास्तीत जास्त रनाची गरज होती आणि आमचे दोन बॅट्समॅन चांगले खेळणारे ते आधीच आउट झालेले, तर माझ्यावर थोडाफार प्रेशर होता, पण एवढा पण नाही. पण मला एवढंच होतं का आम्हाला जिंकायचं आहे. त्या हिशोबात मला जे जे बॉल भेटले मी त्याला क्लिअरच केले, म्हणजे एकदमच, म्हणजे थोडा पण म्हणजे चान्स नाही घेतला. यस, पुन्हा एकदा ज्या प्रकार, कारण अंडरआर्म क्रिकेटमध्ये 5 चेंडू 16 धावांचे केले, खरोखरच 5 चेंडू 17 धावा. तर या स्वतःच्या इनिंग बद्दल काय सांगशील? मी जास्त काय नाही सांगणार, जेवढं जे काय मी परिश्रम वगैरे आणि माझे टीम सपोर्ट्स वगैरे त्याच्याविषयी बोलीन, तेच म्हणजे जास्त मला प्रोत्साहन करतात आणि असेच पुढे पण करत राहतील, मला अशी आशा आहे. येस सर, थँक्यू संदीप. विश ऑल द बेस्ट फॉर नेक्स्ट मॅच. हा होता संदीप, बहारदार खेळी करणारा साई श्रद्धा या संघाचा हरपन मोला खेळाडू. हॅलो अनिल बाबा, आमचे 2 शब्द बोलणार आमच्या संघ. काय पण नको लिहू तू. अरे लिहायला जयसाई विरार कॅप्टन स्वप्नील बोणे यांच्या संपर्क साधा, प्लीज लवकर या. आणि एक आनंदाची बातमी, जेसीसी बी टीम डोंगरपाडामध्ये होणाऱ्या चालू असलेल्या स्पर्धेमध्ये फायनल मध्ये प्रवेश केला आहे. तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या जेसीसी बी. चला पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने आपण वळतोय. हलक्यातून खेळून काढला चेंडू ऑन साईडला, एक धाव त्या ठिकाणी येते. एका धाव्याने धावफलक पुढे सरसवलं जात असताना सुनील नाईक याच्या माध्यमातून येणारी धाव, 4 चेंडूने 6 धावा धावफलक पाहायला मिळतात. अजमत शेखना विनंती की आपण व्यासपीठातून स्थानापन्न व्हा. अजमत शेख, आपलं स्वागत आहे नगरसेवक चषक 2021 या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिल्या षटकाची समाप्ती या ठिकाणी 8 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आरसीसी वर्सेस जेएसएम या दोन संघांदरम्यानची लढत आहे आणि या लढती दरम्यान चालू असलेले आताचे सिच्युएशन 8 धावा 6 चेंडूचा खेळ. या ऐकू एक समुद्र गीत आणि पुन्हा एकदा वळूयात मैदानाच्या दिशेने. स्वरूप दाभाडे नवीन गोलंदाजी मार्कवर येत आहेत, वैयक्तिक पहिले सांघिक दुसरा षटक घेऊन. आता मात्र चेंडू डावेष्टीच्या बाहेर फुलटॉस पद्धतीने विकेटच्या बाहेर जाणारा चेंडू. 1+1 या 2 धावा येत आहेत. या 2 धावाने धावफलक पुढे सरसवलं जात असताना जाऊन पोहोचतोय 10 धावांवरती. जयसाई विरार, अरुण पाटील यांच्याशी संपर्क साधा. जयसाई विरार, पुन्हा एकदा या ठिकाणी सज्ज होता स्वरूप दाभाडे. हा चेंडू हलक्यातून खेळून काढलाय, चेंडूला मात्र विकेटवरतीच दाबलं गेलंय. एकच धाव येते. या ठिकाणी महत्वाची मॅच असेल, कारण विजयी करणारा संघ जो असेल तो मात्र हलक्यातून खेळून काढला चेंडू ऑन साईडला जात असताना आपण पाहतोय एक धाव त्या ठिकाणी येते.
एक धावेने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसवला जाईल. 3 चेंडूचा खेळ आणि 13 धावा धावफलकावरती. अतिशय चांगली सुरुवात मी म्हणेल आरसीसीचा जर विचार करायचा झाला, कारण सईद याने चांगला स्टार्ट करून मात्र तंबूच्या आश्रयात जाताना पाहायला मिळाला, परंतु सलाम आणि सुनील ही जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा खराब चेंडू पाहायला मिळते. वाईट +1 या 2 धावा येताना पाहायला मिळतात. स्वरूप दाभाडे खराब गोलंदाजीचं प्रात्यक्षिकरण दाखवत असताना JSM संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा स्वरूप. आता मात्र पुन्हा एकदा फुलटात पद्धत चेंडू वाईटची सांगता होतीये. चेंडूवरती ग्रीप मिळवण्यामध्ये अपयश येतंय स्वरूप याला म्हणून चव्हाण धावा या ठिकाणी येताना पाहायला मिळतात. 16 धावा धावफलकावरती. चेंडूचा खेळ 3 झालेला आहे. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. स्वतःला कमिट करावा लागेल या सामन्यासाठी, कारण आपण पाहतोय JSM संघाचा जर विचार करायचा झाला तर 2 सामने या ठिकाणी 3 सामने झालेले आहेत आणि 2 सामन्यांमध्ये विजय संपादन केलाय JSMने आणि हा 4था सामना प्रगतीपथावरती. तसंच दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय RCC 3 सामने आणि 3 विजय. हलक्यातून खेळून काढला चेंडू आपण पाहतोय ऑफ साईडला डिक्लेअर झोनच्या दिशेने जातोय. एक धाव त्या ठिकाणी अर्जित केली जाईल. 5 चेंडूचा खेळ झालाय. धावा धावफलकात लागला त्यात 17. अजूनही शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक असेल. तेजस म्हात्रे या ठिकाणी आलेले, तर विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. आपलं स्वागत आहे नगरसेवक चषक 2021 या स्पर्धेच्या माध्यमातून. दोन षटकांची या ठिकाणी समाप्ती. 18 धावा धावफलकावरती. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. दिनेश नवीन गोलंदाजी मार्कवरती येताना पाहायला मिळतोय. सुनील नाईक एका बाजूला, दुसऱ्या बाजूला मिस्टर सलाम. पाहूया काय घडतं या षटकामध्ये. पहिला चेंडू सुरेख पद्धतीने चेंडू मात्र ज्या शरीराची दिशा घेत असताना पाहायला मिळाला. या ठिकाणी धावचीची संधी पंचांकडे दाद मागितले जाईल आणि आमचे ऑफिशियल त्या ठिकाणी आनंद आणि विक्रम एकमेकांमध्ये चर्चा करतील. त्यानंतर मात्र डिसिजन देतील आणि विकेटचं पतन. गडी मात्र या ठिकाणी तंबूच्या आसराला जातोय. थँक्यू डोजय. गडी तंबूच्या आसराला जाताना आपण पाहतोय सलाम यांना नवीन फल. आनंदला ना हे आनंद. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येताना पाहायला मिळतात. फैजान. येस, फलंदाजांनी लवकर मैदानाच्या दिशेने या. ज्या वेळेला विकेट पडेल कोणीही जास्त वेळ घेऊ नका. दिनेश समोर असेल फैजान. फैजानाच्या ज्या चेंडूमध्ये चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न फक्त हलक्यात खेळून काढला. एक धाव त्या ठिकाणी येते. एका धाव्याने धावफलक पुढे सरसवलं जात असताना जाऊन पोहोचतंय 19 धावांवरती. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती दिनेश याचं. जे संतोषी माता क्रिकेट क्लब बोळींज हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र एक पद्धत चेंडू त्या ठिकाणी पुन्हा एकदा पायाची दिशा घेणारा. ज्या प्रकारचं चित्र यापुढील मागील चेंडूवरती झालं होतं त्याच प्रकारचं चित्र दाखवताना पाहायला मिळतं. सुनील नाईक पुन्हा एकदा फंबल होत असताना माघारी परतावं लागतंय फैजान याला. वेलकम टीचे. थँक्यू टीचे. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने अल्ताफ सय्यद. 19 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 3 चेंडूंचा अजूनही खेळ शिल्लक आहे. पिवळ्या पडद्याच्या बाहेर यायचंय सर्व खेळाडूंना विनंती. हुसेन भाई आपसे निवेदन थोडंसं पीछे हट जाइए. आता मग सुरेख असा चेंडू पाहायला मिळते परंतु चेंडू सरळ जातोय इनटू द गॅप. 4 धावांसाठी अप्रतिम फटका. 4 धावा. थँक्यू. सुनील नाईक या ठिकाणी आक्रमक होत असताना 4 धावा. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 23 धावा धावफलकावरती मोजल्या जात आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावरती. सुनील नाईक पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साईडला. चांगलं क्षेत्ररक्षण परंतु क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी फंबल होत असताना चेंडू सरळ जातोय सीमाराच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार. आम्ही खातो पितो आम्ही मजा करतो कोणचे बापास जाते काय.
थँक्यू टू दे. सुनील नाईकच्या बॅटमधून येणारा हा फटका पाहायला मध्ये 4 धावांसाठी जात असताना आशुतोष प्रभुळकर त्या ठिकाणी फंबल होत आहेत. धावा फलकाला करत आहेत. 27 शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि पुन्हा एकदा दिनेश टू सुनील. 2 चेंडूवरती बीट होणारा हा खेळाडू मात्र चांगल्या तऱ्हेचा परफॉर्मन्स करत असताना आता मात्र ऑन साईडला खेळून काढला चेंडू आपल्या पायाला मध्ये 1 धाव त्या ठिकाणी येते. या एका धावाने षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त होते आणि धावा फलकाचे पाहायला मिळत आहेत 28. या ऐकूया एक समुद्र गीत आणि पुन्हा एकदा वळूयात सामन्याच्या दिशेने. थँक्यू टू दे. नवीन गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक पहिले सांगित 4थं षटक घेऊन येत असताना बॅक टू बॅक 2 मानाचा मानकरी ठरलेला आशुतोष प्रभुळकर. सुरेख पद्धत चेंडू मात्र त्या ठिकाणी जातोय सरळ आणि कोणतीही संधी नाही, हात वगैरे काही दाखलेला नाही आणि चेंडू सरळ जातोय सरळ सीमारेच्या बाहेर. 4 धावा. आई माझी एकुली कुली गो, आई माझी एकुली कुली, आई माझी एकुली कुली गो, आई माझी एकुली कुली, आई माझी सर्वांनी. थँक्यू. प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचे पारितोषिक जावेद मनसुरी यांच्याकडून होतं आणि ते लगावलं जात आहे. धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत 32. 32 धावा. अजून 5 चेंडूचा खेळ येणं शिल्लक आहे. सुनील नाईक ऑन फायर. सुनील नाईक आपण पाहिलं असेल अनेक वेळा केजन बाईच्या संघाच्या माध्यमातून, तदनंतर मात्र आरसीसी मध्ये दाखल झाला आणि आपल्या संघाचा कारनामा या ठिकाणी दाखवताना पाहायला मिळत आहे. आपल्या परफॉर्मन्सचा कारनामा. ऑन साईडला 1 धाव. पुन्हा एकदा स्ट्राईक या ठिकाणी रोटेट केले जाईल. अल्ताफ सय्यद पहिल्यांदा स्ट्राईक एंडवरती येताना पाहायला मिळते. नवोदित खेळाडू चांगलं प्रभावित करून सोडलंय. अंडर 25चं क्रिकेट खेळत असताना या खेळाडूने मात्र या ठिकाणी सुद्धा गरज असेल आपल्या संघाला चांगल्या खेळीची. पाहूया त्या प्रकारची खेळी करतोय का आशुतोष प्रभुळकर वर्सेस अल्ताफ सय्यद. डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू. नो चेंडूची सांगता होतीये. अतिरिक्त धाव या ठिकाणी ऍड केली जाईल. जय समूहाचे आरसीसी ही लढत पाहिजे. ऑन साईडला घेऊन काढला चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय फील्ड केलं जाईल दीपेच्या माध्यमातून. तत्पूर्वी 1च धाव येताना पाहायला मिळतात. प्रत्येक चेंडूवरती आक्रमण केलं जाईल कारण षटक आहे निर्णायक. या शेवटच्या षटकामध्ये हाणामारी अपेक्षित आहे आणि ती अपेक्षित हाणामारी सुद्धा पाहायला मिळते कारण पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार, तदनंतर आले 1 धाव, तदनंतर आले अवांतरित धाव आणि तदनंतर पुन्हा एकदा 1 धाव पाहायला मिळते. 3 चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक आहे. पाहूया काय घडतं या येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र सरळ गेलाय त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण रुपेश गोलम. काय फिल्डिंग केले. मॅग्निफिसंट फील्ड बाय मिस्टर रुपेश गोलम आणि विकेटचं पतन होत असताना सुनील नाईक बॅक टू द डग आउट. सुनील नाईक आपण पिवळ्या पडद्याच्या आतमध्ये उभे आहात. प्लीज कोऑपरेट करा. अल्ताफ सय्यद त्याच्या बॅटमध्ये येणारे 1 धाव पाहायला मध्ये 1 धावाने धावफलक पुढे सरसावलं जाते. 1 धाव येत असताना 36 धावा. शेवटचा चेंडू असेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. सुरेखाचा चेंडू परंतु चेंडू सरळ गेला सीमारेच्या बाहेर. 4 धावा. आला बहर नवो साडी रानात, आला बहर नवो साडी रानात, बाई ग साई दिसतो ग लिंबाच्या पानात, बाई ग साई दिसतो ग लिंबाच्या पानात, बाई ग साई दिसतो ग लिंबाच्या पानात, बाई ग साई दिसतो ग लिंबाच्या पानात. थँक्यू टू यापुढील होणारा सामना गुरुदत्त मनेलपाडा वर्सेस जय साई विरार. दोन्ही कॅप्टन्सना विनंती आहे टॉस साठी या.
चला जयसाई विरार कॅप्टन. चला जयसाई विरार लवकर या टॉस साठी. चला सामन्याकडे वळतोय. 41 धावांची गरज असेल. समोर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होत असताना जावेद मनसुरी गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना समोर फलंदाज आशुतोष प्रभुळकर, नॉन स्ट्राईक एंडला दीपेश. पाहूया कशा प्रकारे डिपेंडंट चेस केलं जातं या धावसंख्येला. ऑनसाइडला खेळत जयसाई विरार. जर का आपण आला नाही तर तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. फायनल कॉल असेल तुमच्या संघासाठी. चला टॉस कबस खाली करा. ऑनसाइडला घेऊन काढला चेंडू. त्या ठिकाणी एक धावचीची संधी आणि आता मात्र गडी या ठिकाणी माघारे परत आशुतोष प्रभुळकर याच्या रूपाने. पहिल्या विकेटचा बदल, पहिला गडी तंबूच्या आसऱ्याला. कमन डिजे थँक्यू टू धावसंख्येत भर झालेली. धावसंख्या झाली ती 3. 4 चेंडू 3 धावा. सामना करते ते अंकित. चौकार. अंकित यांनी चौकार मारलेला आहे. अशा वेळी धावसंख्या वाढली. धावसंख्या झालेली ती 7. 5 चेंडू 7 धावा झालेल्या आहेत. थँक्यू डीजे. अंकिताने 1 रन काढून घेतलेली आहे आणि स्ट्राईक स्वतःजवळ ठेवलेली आहे. धावसंख्या झाली ती 8. षटक संपलेलं आहे जावेद यांचं. दीपेश. JSM एक्स्ट्रा खेळाडू पाठवा ना. सुनील वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन येते सुनील. 41 रनाचं आव्हान दिलेलं आहे ते JSM संघा RCC संघाने. सुंदर असा चेंडू त्याच पद्धतीने कळून काढला आहे तो अंकितांनी. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झाली ती 9. 1 चेंडू 9 धावा. दुसरा चेंडू सामना करतील ते अंकित आणि रनआउट झालेला आहे. अंकित हे रनआउट झालेले आहेत. क्रिकेट क्लबचा संग्राम झालाय सुरू. बहुजन विकास आघाडीचा संग्राम झालाय सुरू. थँक्यू डीजे. जयसाई संघ तुमचा कर्णधार अरुणशी संपर्क साधावा. लॉसन. लॉसन. एक रन धावून काढलेली आहे दीपेश यांनी. सुनील यांचा चौथा चेंडू. सामना करते ते लॉसन. एक रन काढून घेतलेले लॉसन यांनी. धावसंख्या 1 ने सरसावते. धावसंख्या झालेली ती 11.
4 चेंडू 11 धावा, शेवटचे 2 चेंडू शिल्लक. चौकार. दीपेश यांनी चौकार मारलेला आहे. क्लबचा संग्राम झालाय सुरू, बहुजन विकास आघाडीचा संग्राम झालाय सुरू. धावसंख्या 4 ने वाढलेली. धावसंख्या झाली ती 15. धावसंख्या 16 झालेली आहे. 2 षटक 16 धावा. सुन्नी याने देखील 8 धावा खर्च केलेला आपल्या षटकामध्ये. सईद 12 बॉल 16 धावा झालेल्या आहेत. 12 बॉल 25 धावांची आवश्यकता जयश्याम संघासाठी. आता जो बॉलर येत आहे त्याचं नाव आहे सईद. सईद यांचा पहिला चेंडू निर्धाव चेंडू. दीपेश यांना तो काही समजला नाहीये. एक वनडीच्या स्वरूपामध्ये धावा आलेली आहे. धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या 17. 2 चेंडू 17 धावा. सईद यांचा तिसरा चेंडू सामना करतील दीपेश. षटकार. आणि अशा प्रकारे दीपेश आउट झालेले आहेत. डीजे बड्डे भावाचा नालय, बड्डे भावाचा, बड्डे भावाचा नालय, बड्डे भावाचा. साऱ्या दोस्तांचा जीवा भावाचा, सदलन पाटीलचा. बड्डे भावाचा नालय, बड्डे भावाचा, बड्डे भावाचा नालय, बड्डे भावाचा. विकी आलेला आहे. सईद यांचा 5वा चेंडू सामना करतील ते विकी. वाईट चेंडू का माहिती. धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या ते 19. एक रन चांगला असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे RCC संघाने. शेवटचा चेंडू सईद यांचा. एक धाव काढलेली आहे लॉल्सन यांनी. 21 झालेले आहे. 6 चेंडू 20 धावांची आवश्यकता आहे JSM संघासाठी. 6 चेंडू 5 चौकार. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. 6 चेंडू 6 धावा देखील झालेले आहेत. 1 चेंडू 10 धावा देखील झालेले आहेत. फैजान सुंदर असं कामगिरी केली फैजान यांनी. त्रिफलाचेत केलेला आहे फैजान यांनी पहिल्या चेंडूमध्ये लॉल्सन यांना. 5 चेंडू 5 धावा. आणि आता आलेले आहेत लॉल्सन जागापर्यंत दाभाडे. खूप चांगल्या प्रकारे कामगिरी करते लॉल्सन. दाभाडे पहिल्या चेंडूमध्ये बाद झालेला आहे. दाभाडेचं नाव काय होतं रे तेजस. हा कोण आहे हे तो दाभाडेचं नाव काय होतं. आणि हा कोण आहे अंकित. आता अंकित तो स्वरूप होता. आता अंकित. हॅट्रिक चान्स आहे फैजान यांना. रनआउटच्या स्वरूपामध्ये हॅट्रिक प्राप्त केलेली आहे. ही हॅट्रिक नाही आहे पण हा रनआउट आहे. 3 चेंडू 3 धावा मिळालेल्या आहेत फैजान यांना. इंडियोर गाडी ठेवून फिरती आली शान. गाडी
गाडीचा नंबर फेमस आहे 111 नगर सेवा. वनडीच्या सर्वांमध्ये एक धाव झालेली आहे. आता फक्त औपचारिकता बाकी आहे. चौकार शेवटचा चेंडू बाकी आहे. जावेद डीजे डीजे आणि अशा प्रकारे JDS RCC संघ विजयी झालेला आहे. कंसरी नाच पुढे होणारा सामना क्रिकेट क्लबचा संग्राम झालाय सुरू, बहुजन विकास आघाडीचा संग्राम झालाय सुरू.